6,000 केंद्राचे आहेत, तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत। मला वाटलं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 93 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसानचा 22 हप्ता तुमच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या आसपास जमा केला जाणार होता, परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झालेले होते। त्यामुळे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये 3 दिवसांचा शोकवटा जाहीर करण्यात आलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा करण्यात आलेले नव्हते। आता बघायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये 7 जानेवारी पासून पंचायत समिती यासोबत जिल्हा परिषदेची निवडणुका होणार आहेत। या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी, शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता, एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसानचा 22 हप्ता विस्तार होत आहे। तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, 2025 साल उलटून आता 1 महिना पूर्ण होऊन गेलेला आहे, म्हणजे 2026 सालामधील हा दुसरा महिना आहे, फेब्रुवारीचा महिना आहे। तर या ठिकाणी आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। नवीन वर्षामध्ये नवीन नियम लागू होत असतात, नवीन बदल होत असतात। त्यामुळे जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसायला पाहिजे। जर तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, परंतु जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे वाटप होणार नाही। तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही। तर एकंदरीत आपण या 2026 सालामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांमध्ये कोणकोणते नवीन नियम लागू करण्यात येत आहेत आणि या ठिकाणी जे बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलांविषयी माहिती सुद्धा देतच आहोत। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 19 नोव्हेंबर 2025 रोजी तुमच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। त्यानंतर लगेच 15 दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता जमा होईल अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु आता नोव्हेंबर संपून गेला, डिसेंबर संपून गेला, आता जानेवारी संपून गेला, यासोबतच आता हा फेब्रुवारी महिना सुद्धा असा संपून जाईल असं शेतकरी बांधवांना वाटत होतं। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 7 फेब्रुवारी पासून पंचायत समिती त्यासोबत जिल्हा परिषदेची निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी, शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये, पीएम किसानचा 22 हप्ता 2,000 रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या शेतकरी बांधवांची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळत आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे या ठिकाणी निधन झाल्यामुळे मोठ्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शोकांतिका पसरलेली होते। त्यामुळे कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडणं शक्य होत नव्हता, त्यामुळे पैसे यायला उशीर झालेले होते। परंतु आता निवडणुका आहेत, त्यामुळे 100% पैसे भेटणार हे सर्वांना माहिती होतं। तर त्या आता सर्वांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या घरामध्ये एखादी महिला असेल तर त्या महिलेला विचारा की त्यांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर वाटप करण्यात आलेला
आलेला होता. मकर संक्रांती दिवशी सुद्धा वाटप करण्यात आलेलं होता. कारण 15 जानेवारीपासून राज्यामध्ये महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आलेले होते. त्याच पद्धतीने आता आपल्या राज्यामध्ये 7 फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी, शेतकरी बांधवांचा मनोबल वाढवण्यासाठी, शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी त्यांचा नमो शेतकरी योजनेचा जो लांबलेला हप्ता होता आणि पीएम किसानचा जो चालू मधला पीएमचा 22 हप्ता होता, तर या ठिकाणी आता या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे हप्ते जर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मिळवायचे असतील तर काही गोष्टींचं पालन करावे लागेल. काही महत्त्वाचे नियम लागू आहेत, तर त्या नियमांचं पालन तुम्हाला करावेच लागणार आहे. अन्यथा नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपये सोडत असतात. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे आपल्या संपूर्ण भारत देशामधील शेतकरी बांधवांना प्रत्येक 4 महिन्यानंतर 2000 रुपये सोडत असतात. आता तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये सोडण्यात आलेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून म्हणजेच राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांना नमोच्या 8 हप्त्याच्या माध्यमातून 2000 रुपये आणि आता पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा पीएमचा 22 हप्ता अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांची डायरेक्ट 4000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची तालुक्यांची यादी बघून घेऊयात. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा तालुका या प्रमुख तालुक्यांपैकी असेल, तुमचं गाव या तालुक्यामध्ये मोडत असेल, तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यासोबत गावांची यादी सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काही महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आला पाहिजे आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये पीएमचा 22 हप्ता जमा झाला पाहिजे, तर त्या शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर काही महत्त्वाचे नियम आहेत, काही महत्त्वाच्या पात्रता आहेत. जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, नियमांमध्ये बसत असाल, तर तुमची नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची, गावांची यादी तर आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात अगोदर पात्रता लक्षात घ्या, नियम लक्षात घ्या, जेणेकरून तुमचे नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी, शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यासाठी हे एक मोठा आता पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरीचे किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची, बँकांची यादी सविस्तर पाहून घेऊयात. परंतु जे नवीन वर्षामध्ये जे योजनांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, तर हे बदल कशा पद्धतीने करण्यात आलेले आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. यासोबतच शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडून काही महत्त्वाचे प्रश्न सुद्धा विचारण्यात येत होते. बघा कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी विचारलेला होता की नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता हा 3000 रुपये येणार आहे की 2000 रुपये येणार आहे, आणि पीएमचा 22 हप्ता हा 3000 रुपये येणार आहे की 2000 रुपये येणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर शेतकरी बांधवांनी उपस्थित केलेले होते. बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेलं तर अजून राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या माध्यमातून कोणती अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. सध्याच्या स्थितीला या अफवा पसरवल्या जात आहे अशी माहिती मिळत आहे. म्हणजेच सध्याचा नमोचा 8 हप्ता 2000 रुपये आणि पीएमचा
22 हप्ता 2,000 रुपये असे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये म्हणजेच तुम्हाला 6,000 रुपये मिळणार नाहीत सध्याच्या स्थितीला तरी अजून त्यावरती कोणताही निर्णय झालेला नाही। बघा सरकार ज्यावेळेस निर्णय घेईल की नमोच्या हप्त्याची रक्कम प्रत्येक वर्षाला 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू आणि पीएमच्या हप्त्याची रक्कम ही 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू असा ज्यावेळेस सरकार निर्णय घेईल त्यावेळेसच या हप्त्यांच्या रकमा वाढणार आहेत, अन्यथा अशा या हप्त्यांच्या रकमा वाढणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो एकंदरीत महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा वारंवार तुमच्याकडून एक प्रश्न विचारण्यात येत आहे की आम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही तर आम्हाला पैसे येतील का? तर बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 4 कामे केलेली असतील त्यांनाच नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळत राहतील। परंतु ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली नसतील त्यांना नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे येणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे बघा तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी संलग्न म्हणजेच तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक असले पाहिजे, त्याची डीबीटी ॲक्टिव्ह असली पाहिजे। यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरं काम म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे। यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामध्ये फक्त तुम्हीच या ठिकाणी नमो आणि पीएमचे लाभार्थी असायला पाहिजेत, अन्यथा घरामध्ये एकपेक्षा अधिक लाभार्थी असतील तर सर्वांना लाभ मिळणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची शेवटची चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत आणि जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तरच मला नमोचा हप्ता वाटप होणार आहे। तर हे झाले महत्त्वाची कामे पात्रता म्हणू शकता। परंतु या 2026 सालामध्ये नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना तर या योजनांमध्ये दोन्ही योजनांमध्ये महत्त्वाचे काय बदल झालेले आहेत या बदलांनुसार जर तुम्ही आता बदलले तर तुमचा हप्ता सुरू राहील, परंतु जर तुम्ही या नवीन बदलांमध्ये नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाहीत, फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। बघा गावखेड्यापासून ते निमशहरी भागापर्यंत सर्व शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारत होते की नमो शेतकरी योजना बंद झाली का, नमो शेतकरी योजना सरकारने बंद केलेला आहे का, नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील की नाही? तर बघा भरपूर उशीर झालेला आहे, सरकारने सुद्धा याविषयी माहिती दिलेली आहे की आम्हाला हा हप्ता सोडण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध योजना सुरू आहेत। याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, यासोबत लाडकी बहीण योजना आहे, अशा पद्धतीने विविध योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत। आता सरकारला काय करायचं असतं की दुसऱ्या योजनांचे पैसे सुद्धा त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडायचे असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे सरकार काय करतं की अगोदर दुसऱ्या लाभार्थ्यांना पैसे सोडतं, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडत असतं। एकंदरीत थोडासा उशीर झालेला आहे, शेतकरी बांधव नाराज झालेले आहेत। आता सर्व शेतकरी बांधवांची नाराजी दूर होत आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना दिलासा। शेतकरी बांधव जे नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची वाट पाहत होते तर त्या शेतकरी बांधवांना आता नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आपण काही महत्त्वाच्या पात्रता, काही महत्त्वाचे नियम बघून घेऊयात। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, नवीन नियमांमध्ये बसत असाल तर पैसे येत राहतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। आता बघा शेतकरी बांधवांनो पहिला नियम म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे। जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे। यानंतर पुढची तिसरी पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची शेवटची म्हणजे चौथी जी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसायला पाहिजे। तर या झाल्या महत्त्वाच्या 4 पात्रता। या 4 पात्रतांमध्ये तुम्ही बसत असाल, 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे येतील, परंतु जर पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता त्या 14 जिल्ह्यांपासून जमायला सुरुवात होईल आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारीच्या अगोदर शेतकरी बांधवांना कमीत कमी नमोचा 8 हप्ता मिळू शकतो। मिळाला तर पीएमचा 22 हप्ता मिळण्याची कमी शक्यता आहे, परंतु मिळाला तर 2 हप्त्यांचे पैसे मिळतील। परंतु नमोचा 8 हप्ता हा 99.99% मिळू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तुम्हाला काय वाटतं की हे सरकार या निवडणुकीच्या अगोदर पैसे सोडेल का तुमच्या खात्यामध्ये निवडून आल्यानंतर पैसे सोडेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही व्हिडिओला लाईक करून सांगू शकता। परंतु
शेतकरी बांधवांनो, आपलं काम फार्मर ID कार्ड काढा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, जेणेकरून पैसे तात्काळ जमा होतील.